केल्याची कोणी मुलाखत दिली? राजवर्धन शिंदे आणि यशवंत बाबू. विश्वास होता ना तुम्ही माजी सरपंच होता ना. तुम्ही माहिती ठरवून नाही ना. हा हा हो 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 उमेदवाराचे नाव आणि ते उमेदवाराचं नाव ते कसं करायचं? अगोदर नुसतं पेरायला सांगायचं. सांगायचं तुम्ही उमेदवार तुम्ही सांगा बरोबर. त्यांचं नाव, उमेदवार, त्यांचे पद, तुम्ही प्रमुख असं सांगतो. बाकीचं काय विचारते तुम्ही सांगा. कोणी यायचं राहिले का? पत्रकार, प्रिंट मीडियावाले धुमाळ सर, कल्याण, सगळ्याला एक विनंती आहे. फोन करा की. मच्छिंद्र टिंगरे आलाय का? हे गावडे, सतीश गावडे आणि हे भोसले आलेत का? तिथं असले तर 5 मिनिटं थांबू. नाही मिळलं तर आपण मागून घेऊ. नाश्त्याचं करायचं आहे. नाश्त्याची सोय करायची आहे. नाश्त्याची सोय करायची आहे. फार वेळ हे झाला सांगावं लागलं. अर्जुन कुठे गेला आहे का? ते कोण आहे? शिपाई कुठे आहे? बारावकर, बारावकर आहे का बघ. बेल कुठे इथली? चहा ठेवा सगळ्यांना, नाश्ता सांगा. हा 2 मिनिट चालू केलं वे सुरू करा ना. कशाला काय कर तेवढं डिलीट
तेवढं डिलीट करा. अहो हे ऐकल्यावरती मग त्या अगोदरच नाश्ता सुरू केलाय. इकडे हा व्हॉट्सअपला पडली हा आपली. हो 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 टाकली ना. राजाला घेऊन ड्रायव्हरला. हा चला. मोबाईल सगळ्यांनी आपापले बंद ठेवा जरा वेळ. हे करायचं सुरू. माळेगाव कारखाना शिवनगर पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार रंजन कुमार शंकरराव तावरे, संग्राम उर्फ गजानन शंकरराव काटे, रमेश उर्फ शंकरराव गोपने, गट नंबर 2 मधून सत्यजित संभाजीराव जगताप, रणजित शिवाजीराव जगताप, रोहन रवींद्रराव कोकरे, गट नंबर 3 मधून चंद्रराव कृष्णराव तावरे, रणजित वीरशेर खलाटे, संजय बाबूराव खलाटे, गट नंबर 4 मधून गट नंबर 4 खांड शिरवली, विलास नारायण सस्ते, मेघश्याम विलास पोनकुले, गट नंबर 5 निरावागज राजेश सोपानराव देवकाते, केशवराव तात्यासाहेब देवकाते, गट नंबर 6 बारामती गुलाबराव बाजीराव गावडे, विरशे उर्फ नेताजी विजयराव गवारे, ब वर्गामधून भालचंद्र बापूराव देवकाते, अनुसूचित जाती जमातीमधून बापूराव अप्पाजी गायकवाड, महिला राखीव प्रतिनिधी राजश्री बापूराव कोकरे, सुमन तुळशीराम गावडे, इतर मागास प्रवर्ग रामचंद्र कोंडी बानाळे, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास सूर्याजी तात्यासाहेब देवकाते असे कार्यक्षेत्रातील सभासदांमधून कार्यक्षम उमेदवार उभे केलेले आहेत. हे जे आमचे उमेदवार आहेत यांनी सहकार क्षेत्रामध्ये सार्वजनिक कार्यामध्ये निराळीने भाग घेऊन काम केलेलं आहे. यापैकी आमच्या इथं 3 इंजिनियर आहेत, 3 वकील आहेत, एक रिटायर प्राध्यापक आहेत, एक रिटायर अध्यापक आहेत, बाकीचे शेतकरी आहेत. अशा पद्धतीनं सर्व स्तरातून सामाजिक उत्तम काम करणारे उमेदवार या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी या कारखान्याचा कारभार 1925 ते 1930 या 5 वर्षासाठी करण्यासाठी निवडलेले आहेत. या उमेदवारांच्याकडून कारखान्याची देखभाल दुरुस्ती काटकसरीने केली जाईल. तयार झालेला माल योग्य किंमतीला विकला जाईल. कुठेही चुकीचं काही घडणार नाही अशा पद्धतीचे सगळे प्रपंच करणारे कर्तबगार उमेदवार आहेत. कुठल्या मुद्द्यावर आणण्यास
ही आता निवडणूक पुढं घेऊन जाणार आहे. हे जे निवडणूक आहे ती गेल्या 5 वर्षामध्ये जो कारखान्यामध्ये चुकीच्या पद्धतीने कारभार झाला, या कारभारामुळं कारखान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ते नुकसान थांबवण्यासाठी आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून अधिकचे पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी, त्याचप्रमाणे कारखान्याचं विस्तारीकरण करण्यासाठी आणि नवीन उद्योगधंदे काढून शेतकऱ्याला उत्पादकाला अधिकचा भाव कसा देतील असा प्रयत्न हे सगळे संचालक मंडळ करेल, त्याबद्दल माझ्या मनात खात्री आहे. पवार विरुद्ध तावरे अशी लढाई आता पाहायला मिळणार आहे. पवार विरुद्ध तावरे अशी लढाई पाहायला मिळणार आहे. तेव्हा का हे पवार विरोधात तावरे लढाई नाही, हे शेतकऱ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आज शेतकरी आमचा अतिशय आर्थिक संकटात आहे. त्याला आधार देण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी, त्यांच्या मुलाबालांच्या शिक्षणाला मदत होईल म्हणून, त्यांच्या घरच्या प्रपंचाला मदत होईल म्हणून कष्ट करणारे सगळे आमचे उमेदवार आहेत. अण्णा दोन्ही पवार ह्या आधीच्या निवडणुकीत एकत्र लढलेले पवार सोबत आहे, परंतु यावेळेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील एक पॅनल उभा करण्यात आलेला आहे. अजित पवार पक्षाकडून एक पॅनल उभा, कसं आव्हान असणार आहे, कशी वेगळेपण असणार? बघा, आपल्याला आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं. ते दोघं एका वेळी एकत्र असताना उभे राहिले, आता वेगवेगळे उभे राहणार आहेत. आम्हाला नवीन काहीच नाही. पण त्यांच्या पक्षाचा पॅनल केला आहे, तुम्हाला फायदा होईल की तोटा होईल? आमचा पॅनल जो आहे तो शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यासाठी केलेला पॅनल आहे. त्याची जात शेतकरी आहे, पक्ष शेतकरी आहे, शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांची मुलंही काम करणार आहे. लढाई कशी होईल? लढाई एकंदरीत कशी होईल? आता एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री, दुसऱ्या बाजूला त्यांच्याबरोबर भाजपचे जे समन्वय गट होता तो बाजूला फुटलाय आणि आता निवडणूक लढतोय. हे बघा, आमच्या या शेतकरी पॅनलमध्ये कुठलाही पक्ष नाही. मी आत्ताच सांगितलं, शेतकरी आमचा पक्ष, शेतकरी आमची जात, शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी हे उभं केलेलं पॅनल आहे, जे शेतकऱ्यांच्या प्रपंचाला भल्यासाठी मदत करेल, काटकसरीनं काम करेल, प्रामाणिकपणानं काम करेल, अशी ही सगळी मंडळी आहे. आपले वरिष्ठ कुठले कुठले मंत्री या प्रचारासाठी या ठिकाणी दाखल होणार? हा जो आमचा हे जे कारखान्याची निवडणूक आहे ती आमची घरगुती निवडणूक आहे, ही राजकीय निवडणूक नाही. आम्ही कुठल्याही मंत्र्याला पुढाऱ्याला बोलवणार नाही, ही आमची प्रथा नाही. आम्ही आमची मंडळी एकत्र येतो, एक आम्ही कारभार कसा, आमच्या संस्थेचा कारभार कसा करावा, कोणी करावा, कशा पद्धतीने करणारी माणसं आहेत हे समाजमतातून ठरावं, म्हणून ही निवडणूक आहे. कारखान्याच्या कर्जाबाबत सातत्यानं तुम्ही भूमिका मांडताय की कारखान्यावरती जास्तीचे खर्च आहे, मात्र केशव जगताप यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर असं सांगितलंय की कारखाना सुस्थितीत आहे, जर कारखान्यावर कर्ज असतं तर आम्हाला 36 भाव देता आला असता का? विरोधक हे जाणीवपूर्वक खोटे बोलतायत, त्यांच्यामध्ये अहंकार दडलेला आहे आणि यामुळेच त्यांच्या तोडून या सगळ्या गोष्टी बदलल्या जातात. बघा, आपण सर्वांनी यापूर्वी पतसंस्थेचं कर्ज काढले, आपलं ऐकले. पतसंस्थेचं किंवा खाजगी सावकाराचं कर्ज मनुष्य केव्हा काढतो? शेतकऱ्याला सोसायटीचं खातं थकलं, राष्ट्रीयकृत बँकेचं खातं थकलं, त्यावेळेस तो खाजगी सावकाराकडे जातो. ऐकून घ्या, लक्षात आलं का? हे आपण म्हणतात ते नीट समजून घ्या की तुम्हाला काय विचारायचं नंतर विचारा, आमचं काय नाही. लक्षात आलं का? हे जे केव्हा जातो की ज्या वेळेला सगळे मार्ग करतात तेव्हा तो खाजगी सावकाराकडे जातो. त्याच पद्धतीनं ही मंडळी पतसंस्थेकडे गेली, कोट्यवधी रुपयाचं कर्ज घेतले, पैसे घेतले, लक्षात आलं का? आणि कारखानदारी चालवायचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या नेत्यांनी मध्यंतरीच्या काळात सांगितलं की आम्ही ठेवी घेतल्या. अहो, त्यांनी अगोदर कर्ज घेतले 12%, हे पैसे कमी पडले म्हणून हे पैसे लोकांच्याकडून गोळा केले. उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले की जी साखरेच्या ठेवीतून आम्ही पतसंस्थेचं कर्ज घेतलं. जी कारखान्याकडे साखर शिल्लक होती त्या साखरेवर आम्ही ते घेतलेलं कर्ज. हे बघा, कुठल्याही वाहनावरती, कुठल्याही वस्तूवरती 2 बँका कर्ज देत नाहीत. साखरेचं पोतं तयार झालं ते गोडाऊन ठेवलं जातं
आणि ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज घेतलं जातं आणि तेच पैसे पुढं ऊसाच्या भावानं पगारासाठी केमिकलसाठी निराळ्या कामासाठी वापरलं जातं. तर त्याच्यावर पैसे पहिले उचलले, ते उचलले असताना पुन्हा हे दुसरं कर्ज घेतले, ते बोलतात ते दादा खोटं आहे. तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे म्हणतात की उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उमेदवार असल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. बघा, प्रत्येकाला त्यांच्या काय भावना असतात, लक्षात आलं का? आम्हाला काय त्याच्यावर बोलायचं. अण्णा, तुम्ही सातत्याने सांगताय की जो सिरपचा विषय कारखान्यामध्ये त्यांच्या कालावधीमध्ये जो सिरप गटारातून वाहतानाचा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी समाज माध्यमांना दाखवला. यानंतर त्यांच्याकडून देखील असा आरोप केला जातो की तुमच्या कालावधीमध्ये हा सगळा प्रकार होत होता आणि हे जाणीवपूर्वक आता निवडणूक तोंडावरती आले आणि त्यामुळे हे व्हिडिओ दाखवले जात आहे. हे बघा, आमच्या काळामध्ये नुकतंच एक्सप्रेशन झालं होतं आणि रसाचा जो पंप आहे त्याचे पंपाचे म्हणजे तुमचा बेड आहे, तो बेड तुटला आणि तो बेड तुटल्यामुळं रस असल्यामुळं तो कॉन्क्रीटचे रस्ते होते, त्या कॉन्क्रीट रस्त्याचे मला आम्ही मागच कबूल केलेलं आहे. ते अचानक घडलेलं आहे. तो जाऊन पंप बंद करेपर्यंत थोडासा वेळ गेला. काय कामगार तिथं हजर नसतो, हे खरं आहे, आम्ही काही नाकारत नाही. परंतु त्याच्या काळामध्ये जाणून बुजून जो पाक आहे, ते साखरे रसातलं पाणी काढून जो घट्ट माल असतो तो तो वाद केलेला आहे, सांडलेला आहे. ते मी आपल्याला दाखवलेलं आहे. आता तुमच्या कालावधीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा वसुली होतं हे कारखान्यात आलं आणि यानंतर या अजित पवारांच्या संचालक मंडळाने त्यांना 2 कोटीचं जे पेमेंट केलं, सातत्याने तुमच्याकडून एसबीआय बँकेचे देखील तुमच्याकडून 34,55,00,000 थकवल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर दुसरीकडे युनियन बँकेचं जे बेसल डोस कर्ज आहे त्याच्यामध्ये देखील 10,60,00,000 रुपये तुमच्याकडून थकवल्याचं सांगलं जात आहे. तुमच्याच कालावधीमध्ये कारखाना खरा डबघाईला आला असा त्यांचा आरोप आहे. काय पुन्हा सांगा, पहिले सांगा. पहिलं एसबीआय बँकेचं 34,55,00,000 रुपये वाहतूक कोठणीसाठी जे कर्ज घेतलं होतं ते कर्ज तुमच्याकडून थकवण्यात आलं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे युनियन बँकेकडून जे बेसल डोस साठी 10,60,00,000 रुपये जे कर्ज घेतलं होतं त्याचे देखील हप्ते तुमच्या माध्यमातून भरले गेले. असं आहे की सिबिल खराब झालं आणि सभासदांच्या नावाने कर्ज घेतलेलं होतं बेसल डोस. बघा, नीट ऐकून घ्या. पहिला प्रश्न त्यांनी विचारला तो बँकेचा, बरोबर आहे. तेव्हा हे जे बँकेचा हप्ता होता तो 22 तारखेला कारखान्याची निवडणूक झाली, 6 तारखेला नवीन चेअरमन निवड झाली, म्हणजे 22/3 कारखान्याची संचालक मंडळाची निवड झाली आणि 3 तारखेला किंवा 4 तारखेला चेअरमनची निवड झाली. तो कालावधी निवडणुकीचा होता. त्यावेळेला आम्ही तिथं सत्तेत नव्हतो. संचालक मंडळ बदललं होतं. वास्तविक 31/3 ते पैसे भरायची त्यांची जबाबदारी होती. संचालक मंडळ त्यांचं आल्यानंतर आम्ही तिथं नसल्यानंतर आम्ही कसे पैसे भरणार? ऍडव्हान्स मध्ये 200 रुपये तुम्ही म्हणजे कारखान्या संचालक मंडळ नवीन येण्यापूर्वी तुम्ही अधिकचा 200 रुपये भाव जाहीर केला असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे. हे बघा, ते किती जाहीर करतात. अगोदर सांगितलं 34 रुपयात 200 रुपये ठेव घेतली. त्यांनी दाखवावं आम्ही 200 रुपये ठेव घेतले नाही, खोटे नाटे आकडे सांगतात. त्यांनी समोर बसावं, सांगावं की आम्ही जे 3400 रुपये ठरले होते 3400 दिले, 1 रुपया ठेवलेला आहे. आम्ही इतके काय म्हणजे डिस्टलरी काढली, कोजन केलं, इथोनाचा प्रकल्प केला, कारखाना विस्तारीकरण, 1 रुपयाची ठेव हे प्रकल्प करताना आम्ही घेतलेला नाही. फक्त सुरुवातीला 5 रुपयाची ठेव. त्यावेळेला म्हणजे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख सहकार मंत्री होते. त्यावेळेला विस्ताराच्या प्रकल्पासाठी त्यांनी सांगितलं सभासदांमधून ठेव आली पाहिजे, म्हणून आम्ही ते 5 रुपये कापले होते. ते व्याजासुद्धा त्याच वेळेस परत केले. मुख्यमंत्र्यांशी आपलं शिष्टमंडळाशी चर्चा झाली. आम्हाला असं देखील कळलं की म्हणजे आपल्या गटाला 10 जागा द्यायच्या त्यांनी मान्य केल्या होत्या, परंतु आपण हा प्रस्ताव स्वीकारला नाही. तेव्हा नीट ऐकून घ्या. ते काय लबाडाचा आवाज जेवल्या का आमची मुख्यमंत्र्यांची ह्याबाबत चर्चा झाली. जागा द्यायचं, उभं राहायचं, काय करायचं काय नाही हे नुसतं खोटं आहे. फक्त त्यांचं इलेक्शन लांबवायचं चाललं होतं. ते सांगितलं की तुम्ही वेळेत इलेक्शन घ्यायला लावा, एवढं आम्ही केलंय. 2020च्या निवडणुकीमध्ये सभासदांनी तुम्हाला का नाकारलं याचं आत्मचिंतन आता तुम्ही केलं पाहिजे असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय. आणि 5 वर्ष तुम्ही एकाही जनरल मीटिंगला हजर राहिला नाही, यामुळे जो सभासदांनी विश्वास दाखवला होता हा सभासदांचा अपमान नाही का असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला आहे. तेव्हा काय नीट आहे का,
मी त्या कारखान्याच्या मिटिंगला हजर नव्हतो. त्याच्यामुळे ह्यांचा काय तोटा झाला मला सांगा. विशेष जनरल मीटिंगला तुम्ही हजर होता, त्यांनी प्रश्न विचारले. जनरल जनरल मिटिंगला तर मी हजर आहे. 5वी जनरल चारही meeting. जनरल मिटिंगला, आणि सगळे त्याच्यात त्याची फजिती झालेली, सगळे उलट गेलेले. त्यांच्याकडून एक सातत्यानं तुमच्यावरती आरोप केला जातोय की अण्णा हे अहंकारी आहेत, हट्टी आहेत आणि मी चेअरमन झालो तरच मी कारखान्यामध्ये जाईल, अशी आडमोठी भूमिका अण्णा घेत आहे. हे बघा, मग मी जनरल मिटिंगला आलो असतो का? ती सुद्धा कारखाना जनरल मिटिंग आहे ना. आणि मी हट्टी हे मान्य करतो. मी हट्ट केला म्हणून कारखाना डिस्टरी झाली. मी हट्ट केला कोजन झालं. मी हट्ट केला इथॉनॉलचा प्रकल्प झाला. मी हट्ट केला कार्यालय झालं. मी हट्ट केला कॉलेज झालं. हे माझ्या हट्टामुळे झालं. त्याच्यात मला अभिमान वाटतो. मला काही त्यात गैर वाटत नाही. एक्सप्रेशन केलं, लक्षात आलं का? जरी कोणी ह्याला हट्ट म्हणत असेल तर माझी काही हरकत नाही. हे केलं ते सर्वसामान्य सभासदासाठी, संस्थेच्या हितासाठी केलेलं आहे. त्याच्यातून संस्थेचा कुठंही एक पैशाचं नुकसान झालेलं नाही, तोटा झालेला नाही. उलटे मुलांना शिक्षणाची सोय झाली, कार्यालयामुळं लग्नाची सोय झाली, विस्तारीकरण निरनिराळे हे उपक्रम केल्यामुळं भाव वाढवून मिळायला मदत झाली. इतक्या गोष्टी त्यात घडलेल्या आहेत. तो हट्ट माझा वाया गेलेला आहे. एका काळी पवार साहेबांना आपली मैत्री होती. पवार साहेबांना आम्ही सातत्याने या संदर्भात 3 ते 4 वेळा विचारलं, परंतु त्यांनी स्थानिक प्रश्नावर उत्तर द्यायचं टाळलं. या संदर्भात आपल्याला काही साहेबांचा फोन आला होता. हे बघा, तुम्ही साहेबांच्या जवळ आहे, तुम्ही सगळी माहिती साहेबांची घेतली पाहिजे. अण्णा, कारखान्याच्या कर्जाबाबत सातत्यानं तुम्ही भूमिका उपस्थित करताय. नेमकं कारखान्याची काय आता सध्याची परिस्थिती आहे आणि कारखान्यावरती साधारणतः किती कोटी कर्ज आहे? तुम्ही देखील पाठीमागे उल्लेख केला होता की आम्ही तुम्हाला पूर्ण सगळी लेखी माहिती देणार आहोत. कांड पेमेंट देण्याची एक परंपरा होती, मात्र ती परंपरा आपण मोडीत काढली, असं एक दावा होता. तेव्हा काही बोलतात, कधीच मोडीत काढली नाही. आता त्याने 200 रुपयाचे कांडे पेमेंट द्यायला, म्हणजे पतसंस्थेकडून, आता तुम्ही मगाशी म्हटला पतसंस्थेकडून ठेवी घेतल्या. ते बघा, आता यांच्या काळात 2020 ते 25 पर्यंत 60 कोटीच्या ठेवी घेतलेल्या आहेत आणि 18 कोटीचं शेअर भांडवल आलेलं आहे. ह्याच्यात काय त्याला तुम्ही कष्ट आहेत का? आलेले पैसे ते कारखाने बोजा वाढवून ठेवला, 60 कोटीचा कर्ज वाढवून ठेवलं, शिवाय देणं करून ठेवलं. तुम्ही सांगताय 400 टाकामध्ये 425 कोटी आहे. तेव्हा काय मी ऐकू, तो मुद्दा असून तो मुद्दा तुम्ही निवडणुकीत उपस्थित करणार आहात. हो. परंतु खरी सभा झाली वार्षिक सभा 500 KLPD किमान हा 240 KLPDचा तो प्रकल्पाचा जो मुद्दा होता त्याच्यावर जनरल मीटिंग आपली आज होती. तो मुद्दा या प्रचारातून उपस्थित करणार आहात. हे बघा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, की कारखान्याचं विस्तारीकरण असेल, कारखान्यामध्ये त्यांनी जी 11 गावं वाढवायची, लक्षात आलं का? की ज्या गावांचा संबंध कारखान्याशी काही संबंध नाही, गेल्या 60 वर्षापासून ती 11 गावं सोमेश्वर कारखान्याचे सभासद आहेत, ते इकडे यायचे नाही म्हणतात. केवळ ह्याच्या राजकीय सोयीसाठी ती गावं इकडे आणायला निघाले होते. हे सगळं पाहिल्यानंतर कारखान्याच्या सभासदांनी जे ते नाकारलं असताना सुद्धा त्या कारखान्याच्या चेअरमननं ते मंजूर झालं असं प्रोसिडिंग गेलं, त्याच्या प्रति कोर्टाला दिल्या. अशा पद्धतीचा चुकीचा कारभार त्यांनी केला. वास्तविक जनरल मीटिंग हे त्या संस्थेचं सुप्रीम कोर्ट असतं आणि त्याचा सुद्धा यांनी अवमान केला. त्यांच्या सुद्धा जे सुप्रीम कोर्ट म्हणजे जनरल मीटिंगला जे सांगितलं होतं ते उलटं लिहिलं. अशा प्रकारचा चुकीचा कारभार त्यांनी केलेला आहे. हे लोकांच्या निराशेला आणून दिलं. लोकांनी ते नाकारल्यानंतर सभेमध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि MD लिहून दिलं की आम्ही चूक केली, आम्ही हे दुरुस्त करतो, इथून पुढे करणार नाही. अशा पद्धतीचा प्रकार घडला. अशा पद्धतीचं महाराष्ट्रातल्या कुठल्याही सहकारी कारखान्यात जनरल मीटिंगमध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमनला लिहून द्यायची पाळी आली नाही, नामुष्की आली नाही. ती या कारखान्याच्या एका संचालक मंडळावरती नामुष्की आलेली. अण्णा, तिरंगी लढत होते. शरद पवार गटाने देखील आपली उमेदवारी जाहीर केली, त्यांचे उमेदवार जाहीर केले. मला वाटतंय का या सगळ्याचा फरक आपल्या उमेदवारावरती पडेल किंवा कशा पद्धतीने आता तुम्ही सभासदांसमोर जाणार आहे? कोणते प्रामुख्याने मुद्दे घेऊन सभासदांसमोर जाणार आहे? हे बघा, हे जे आमची निवडणूक आहे, हे असणारे आमचे जे 20,000 सभासद आहेत, त्यात 20,000 सभासदाला निवडणुकीला उभं राहण्याचा कायद्याने अधिकार आहे. म्हणून कोण कुठं उभं राहायचं, किती राहायचं, हा सभासद मालक आहे.
त्याला आपण कोणी रोखू शकत नाही. ते राहतील. त्यांचे मुद्दे चांगले असतील त्यांना लोक मतं देतील, ते निवडून येतील. तर असं काही त्याचं असं नाही की आमचेच राहिले पाहिजे तर काय, असं काही नाही. अण्णा ठेवी संदर्भात जो आपल्याकडून आरोप आहे, त्या संदर्भात केशवराव जगताप यांनी काँग्रेस सभेमध्ये बोलले की यापूर्वीही अशा प्रकारच्या ठेवी घेतल्या गेल्या. तेव्हा काय माहितीसाठी सांगतो, 1920 पर्यंत 33 कोटीच्या ठेवी होत्या. आज त्या 93 कोटीच्या झाल्या. म्हणजे किती वाढल्या? 60 कोटी वाढल्या. हे आम्ही तुम्हाला कागदावरती पुरावे निश्चित सिद्ध करू. त्यांचं म्हणणं आहे की बँकेकडून जास्तीचं कर्ज जास्त व्याज दर द्यावा लागतो ठेवीत. आम्ही 8% देतो, तर मग जास्त ठेवले तर फरक काय पडतो? बघा, ते 8% कर्ज घेतलं, आपलं 12% कर्ज घेतलं, शिवाय 8% घेतलं, 20% कर्ज झालं, काय फायद्याचं आहे? तुम्ही ते 8% कर्ज दुसऱ्या कामासाठी घेतलं असतं, ठीक आहे. तसं नाही ना, या कारखान्यातल्या व्यवहारासाठी वापरायला घेतलं, पहिलं 12%, पुन्हा 8%, 20% कर्ज. असाही दावा केला जातो की कर्ज उपलब्ध होतच की हा, माल तारणावर आपण कर्ज घेतो, मग शिवाय कर्ज आहे. ते कर्ज घेतो, पण त्यांचं माल तारणाचं कर्ज वर्षेस होऊन परत त्यांनी फीवरती असं तुम्हाला हो म्हणायचं. घेतलंय, तेच आहे. कर्ज कुठेच उपलब्ध होत नव्हतं माल तारण, म्हणून त्यांनी तेव्हा का तुम्हाला एक सांगतो की त्यांनी सहकारी संस्थेकडून कर्ज घेतलं, तो त्यांचं लिमिट पूर्ण झालं. राष्ट्रीयकृत बँकेकडून काही ठिकाणी पैसे घेतले, तिथे त्यांचे लिमिट संपलं. मग ते संपल्यानंतर उपलब्ध पैसे पाहिजेत म्हणून ह्या खाजगी, लक्षात आलं का, ज्या पतसंस्था आहेत त्यांच्याकडून ह्यांनी कर्ज घेतलं. ते ठेवी नाही, कर्ज घेतले. कर्ज घेतल्यामुळे त्याला व्याज देणं आलं. दुसरा एक मुद्दा काकांनी उपस्थित केला होता की डिस्टलरीवरती आजपर्यंतच्या माळेगाव कारखान्याच्या इतिहासात 100 कोटी कर्ज उचलले, डिस्टलरी उभा करायला 35 कोटी खर्च येतो, जवळपास 30 कर्ज उचलले. हे असं घडलंय असं हे बघा, हे 100% बरोबर आहे. ते जे आपण फ्लॅट लावला तो 35 ते 36 कोटीचा आहे. त्याच्यावरती त्यांनी काल 100 कोटी कर्ज उचललं. मागची देणी भागवायला सुरुवात केली, तोडणी वाहतुकीचे पैसे द्यायला सुरुवात केले, व्यापाराची देणी द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे मागचे पैसे देण्याचं काम आता त्यांचं चाललंय. जे पैसे पुढच्या कामासाठी उचलले ते मागचे पैसे देण्यासाठी त्यांची सगळी व्यवस्था चालली. म्हणजे इथेनॉलच्या प्रकल्पातून निर्मिती होणारा जो काही उत्पादन आहे त्याच्यावरती कर्ज उचललं असं तुमचं म्हणणं आहे? पुढच्या वर्षीच्या उत्पादन होणाऱ्या मालावरती आता पैसे उचलले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा ही निवडणूक अजून रंगतदार होईल असं वाटतंय. बघा, निवडणूक म्हणलं की रंगतदार आलाच. आता तुम्ही त्याचा रंग भरताच. एकंदरीत साम दाम दंड सगळा या ठिकाणी वापर केला जाणार आहे. सभासदांची दिवाळी होणार आहे अशी देखील आता चर्चा सुरू झाली. तेव्हा का आम्ही लोकांना सांगतो, सगळ्याला सांगतो की लक्ष्मी दारात आली तर दर्शन घ्या, मत आम्हाला द्या, 5 वर्ष कसा फाटच तर पैसे घ्या. केशव म्हणतायत खिसच राहिलेला नाही, पैसे एवढे लोकांना दिले सभासदांना खिसच राहिले नाही, त्यांची पॅट घालतात मग खिसा नाही. काका यादी वाचायला हा? एकदा यादी एकदा वाचून दाखवा, यादी कोण कोण उमेदवार आहे. अण्णांचं झाल्यानंतर काय विचारा, काय विचारायचं नंतर बोलतो जरा. मटेरियल पुरवू, तुम्हीच कंटाळा. आणखीन काय मी तुम्हाला माहिती पाहिजे असं विचारा, आम्ही सांग. काका तर वाचते. माळेगाव सहकारी साखर कारखाना शिवनगर या साखर कारखान्याच्या 2025-30च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं सहकार बचाव शेतकरी पॅनलचा अधिकृत उमेदवारांचे आमचे पॅनल तयार झालेले आहे. त्याच्यामध्ये गट नंबर 1 मी स्वतः रंजन कुमार शंकरराव तावरे, माझ्यासोबत पहिल्या गटामध्ये संग्राम उर्फ गजानन शंकरराव काटे, हे यमाई देवी पाणी वापर संस्थेचे, पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन आहेत. माळेगाव खुर्चे माजी सरपंच आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शिवनगर विद्याप्रसार मंडळाचे ते विश्वस्त आहेत, होते. विश्वस्त होते.
एक उत्तम इंजिनियर आणि प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचं काम चालू आहे. त्यानंतर रमेशराव शंकरराव गोफणे हे माळेगाव कारखान्याचे 97 मधले माजी व्हाईस चेअरमन आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. माळेगाव ग्रामपंचायतीचे ते सदस्य म्हणून काम पाहिले आणि उत्तम बागायतदार शेतकरी म्हणून ते काम करतायत. गट नंबर 2 मधील आमचे तरुण उमेदवार सत्यजित संभाजीराव जगताप हे पंधरेगावचे माजी उपसरपंच आहेत. सोनकसवाडी विकास सोसायटीचे ते चेअरमन आहेत आणि एक उत्तम हाडाचा शेतकरी आणि एक सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेला एक तरुण कार्यकर्ता आहे. त्यानंतर पंधऱ्यामध्ये दुसरे उमेदवार आहेत आमचे 2 नंबर गटामध्ये रणजित शिवाजीराव जगताप. हे एक इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनियर. मर्चंट नेव्ही मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सामाजिक कार्य आणि उत्तम शेतकरी अशी त्यांची ख्याती आहे. गट नंबर 2 मध्ये तिसरे उमेदवार आमचे ऍडव्होकेट रोहन रवींद्र कोकरे या कारखान्याचे संस्थापक धुळाबापू यांचे ते नातू आहेत. उत्तम वकिली आणि उत्तम शेती हा त्या परिवाराचा ध्यास आहे. गट नंबर 3 मध्ये आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रराव तावरे, चंद्रराव कृष्णराव तावरे गेली 40-45 वर्ष माळेगाव साखर कारखान्यामध्ये काम. माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन म्हणून त्यांनी काम करून माळेगाव कारखान्यामध्ये पूर्ण परिवर्तन करण्याचं काम त्यांच्या हातून घडलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माळेगाव कारखान्यात ज्या ज्यावेळी एक्सपान्शन झालं ते सर्व एक्सपान्शन अण्णांच्या काळामध्ये झालं आणि म्हणून आता कारखाना 9,500 टनानं चालतोय. अत्यंत काटकसर प्रत्येक गोष्टीमध्ये हिशोब आणि हिशोबी वृत्तीनं घरचा प्रपंच केल्यासारखा प्रपंच कारखान्याचा त्यांनी चालवला आणि याच्यातून हे करत असताना त्यांचं असलेलं काम, त्याच्यामध्ये महत्वाचं काम म्हणजे शिवनगर विद्याप्रसारक मंडळाची निर्मिती. त्याच्यातून हजारो मुलं आमची शेतकऱ्याची शिकून गेली आणि कायमस्वरूपी सभासदाच्या शेतीला जोडधंदा म्हणून त्याच्या घरातलं उत्पन्न वाढलं. त्या कुटुंबातला सांस्कृतिक आणि उंची वाढली. अशा प्रकारचं महत्वाचं शिक्षण क्षेत्रातलं काम अण्णांच्या हातून घडलेलं आहे. त्याचबरोबर उत्तम शेतकरी, उत्तम व्यवसाय आणि सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचं म्हणजे अत्यंत बारकावे साखर धंद्यातले. महाराष्ट्रात आज सध्या अण्णांच्या एवढा बारकावा असणारा माणूस नाही हे पवार साहेबांनी मान्य केलं. चुकून बहुजन समाजात जन्माला आले असं पवार साहेबांचं 2002चं वक्तव्य आहे. त्यानंतर रणजित वीरसिंग खलाटे हे कांबळेश्वरचे उपसरपंच आहेत. कांबळेश्वर विकास सोसायटीचे सदस्य आहेत. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा चांगला वाटा असतो. सामाजिक बांधिलकी जपत ते काम करत असतात. 3 नंबरचे आमचे उमेदवार आहेत संजय बाबूराव खलाटे. सामाजिक कार्यातला वेगळा अनुभव, उत्तम शेतकरी आणि वाहतूक संघटनेचे संचालक आहेत. गट नंबर 4 खंडज, याच्यामध्ये विलासराव नारायणराव सस्ते, खंडज हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत.
उत्तम शेती, उत्तम व्यवसाय अशा पद्धतीचं त्यांचं लोकसंपर्क दांडगा आहे. आणि दुसरे उमेदवार आहेत त्या गटातले शिरवलीचे मेघश्याम विलासराव पोनकुले. हे शिरोली गावच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत, माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत शिरवलीचे. त्यानंतर पुढचे उमेदवार आमचे निरावागज गटातील राजेश सोपनराव देवकाते. हे माळेगाव कारखान्याचे माजी संचालक आहेत. माळेगाव कारखान्याच्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे माजी विश्वस्त आहेत. आणि उत्तम काम, एक उत्तम संघटक म्हणून त्यांची ख्याती आहे. तंटामुक्तीचे शिरोली निरावागचे निरावागच्या तंटामुक्तीचे ते अध्यक्ष आहेत. केशव तात्यासाहेब देवकाते एक नवीन तरुण आहे, उत्तम संघटक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे एक उत्तम शेतकरी म्हणून त्यांचं काम आहे. गट नंबर 6 मध्ये संचालक मंडळातील आणि ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. शिक्षक सोसायटी बारामती तालुका याचे ते माजी चेअरमन आहेत. आणि सोनकसवाडीच्या तंटामुक्तीचे ते अध्यक्ष आहेत. इतर मागासवर्ग प्रवर्गामधून प्राध्यापक रामचंद्र कोंडीबा नाळे, उत्तम हाडाचा शिक्षक, उत्तम क्लासेस, अनेक त्यांचे विद्यार्थी तालुक्यामध्ये आणि आमच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतायत. निष्प्रो काम, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गामधून सूर्याजी तात्यासाहेब देवकाते हा आमचा एक सामाजिक कार्यकर्ता, हर होणारी कार्यकर्ता, प्रत्येक कामामध्ये अग्रभागी असलेला एक तरुण आहे. अशा प्रकारे आमची ही 21 लोकांची, त्याचबरोबर महिला राखीव मतदारसंघातून सौभाग्यवती राजश्री बापूराव कोकरे पंधरे या अजित कोकरे यांच्या मातोश्री आहेत. अहिल्यानगर परिसरात उत्तम काम आहे. त्यानंतर दुसऱ्या महिला उमेदवार आमच्या सौभाग्यवती सुमन तुळशीराम गावडे, प्रदीप गावडे यांच्या मातोश्री आणि उत्तम हाडाच्या शेतकरी. अशा प्रकारे 21 उमेदवारांची आमची यादी अंतिम झालेली आहे. अत्यंत निष्प्रो काम करून कारखान्यामध्ये खऱ्या अर्थानं मालक न होता सेवक होण्याची भावना या सगळ्याच आमच्या उमेदवारांची आहे. आणि उमेदवार खऱ्या अर्थानं सामान्य शेतकऱ्याची सेवा करून कारखाना ऊर्जितावस्थेत उत्तम परत आहे त्या चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. खरी लढाई आता तुमची अजितदादा वर्सेस तुमच्या बरोबर, कसं उत्तर देणार? लढाई ही सातत्यानं, आमची लढाई त्यांच्या बरोबर नाही. आमच्या समोर जे उमेदवार उभे राहिले त्यांच्याशी आमची लढाई असलेल्या अपप्रवृत्तीशी आमची लढाई आहे. काय शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याकडून एक आरोप करण्यात आला आहे. त्यांनी असं म्हटलंय की जे विरोधक आहेत म्हणजे अण्णा आणि काका, हे विरोधक पवारांशी, अजित पवारांशी मिळलेले आहेत आणि हे सगळं लोकांना दाखवण्यासाठी त्यांच्याकडून केलं जाते. त्यामुळे आम्ही पूर्णपणे ताकदीने ही निवडणूक लढणार आहे आणि आमचे उमेदवार 20च्या 20 उमेदवार आमचे निवडून येतील असा दावा त्यांनी केला. प्रत्येक पार्टी हेच म्हणणार आहे, परंतु कुणी काही म्हणत असलं ते आमचा सभासद राजा, त्याचा आमच्यावर, अण्णांच्यावर प्रचंड विश्वास आहे. आणि तुम्हाला मी 24 तारखेचा निकाल आज सांगतो. आमच्या सर्वच्या सर्व जागा आमचा सभासद राजा निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो.
हे काका आपण आता सांगितलं 24 उमेदवार निवडून द्या. 24 नाही 24 तारखेला एक 21 उमेदवार 24 तारखेला निवडून आले हा. तुम्ही बोलला आता. तर या 21 जणांपैकी तुमचा चेअरमन पदाचा उमेदवार कोण आहे? आमच्या 21 पैकी आम्ही सगळे चेअरमनच आहोत. भांडे लावते का आमच्या उद्या त्यांचा त्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नीलकंठेश्वर पॅनलचा नारळाच्या कार्यक्रमाला आता चेअरमन पदाचं नाव जाहीर होणार आहे. तर तुमचाही नारळाचा कार्यक्रम आता आहे, त्याच्यामध्ये चेअरमन पदाचं नाव जाहीर करणार आहात? नाही. प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ कधी केला जाणार आहे? तुमच्या उद्याच्याला उद्या का परवा उद्या उद्याच्या उद्या